नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी.के. 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, समाज कल्याण विभाग भरती संदर्भातील नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि विभागाद्वारे या ठिकाणी घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आलं. त्यामध्ये तुमच्या निगेटिव्ह मार्किंगबाबत उल्लेख आहे. आता आपल्याला माहितीच होतं की समाज कल्याणची जाहिरात आली होती. बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले होते आणि ज्या काही सरळ सेवेच्या एक्झाम होत आहेत, त्या पद्धतीने एक्झाम होईल अशी आशा विद्यार्थ्यांना होती. पण पहा मित्रांनो, अगोदर जाहिरात काढली जाते. जाहिरातीमध्ये जे आहे स्पष्ट मुद्दे लिहिलेले नसतात. म्हणजे परीक्षेच्या बाबतीत असो. आता परीक्षा कठीण आहे त्याबाबत कोणाचाही आक्षेप नाही. पण ज्यामध्ये तुम्ही निगेटिव्ह मार्किंग आणली, नंतर ग्रुप वाईज सेक्शन आणलेले आहेत. जसे की बी पासून आलेले आहेत ग्रुप वाईज सेक्शन. टायमिंग आलेला आहे ग्रुप वाईज. प्रत्येक ग्रुपमध्ये चारही सब्जेक्टचे प्रश्न असतात. अगोदर रिझनिंग विचारलं जात होतं. आता मात्र मॅथ विचारलं जात आहे. त्यातही निगेटिव्ह मार्किंग आहे. तर विद्यार्थ्यांचा आक्षेप याला नाही की परीक्षा कठीण झाली. विद्यार्थ्यांचा आक्षेप याला आहे की ऐन वेळेवर बदल का करतात? म्हणजे विद्यार्थी जे आहेत ते तयारी करत होते. यापूर्वीच जो काही परीक्षेचा पॅटर्न आहे त्याच्या आधारित आणि जेव्हा तुमचं हॉल तिकीट येतं, त्या हॉल तिकीटमध्ये सांगितलं जातं की तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे आणि जाहिरात काढताना जाहिरातीमध्ये सांगितल्या जात नाही. तर हे 2 महत्त्वाचे पॉइंट आहेत. यामुळे काय होतं, काही विद्यार्थी जे टार्गेट एक्झाम करत आहेत, त्यांना याचा फटका बसतो. तर पहा, त्याबद्दल आता जास्त बोलून फायदा नाहीये. काही-काही परीक्षेमध्ये आपल्याला आता आगामी काळात असं दिसू शकतं, कधी ग्रुप वाईज टायमिंग दिसणार आहे, कधी कमी टायमिंग होताना दिसणार आहे, निगेटिव्ह मार्किंग दिसणार आहे. निगेटिव्ह मार्किंगमध्येही कधी आपल्याला बदल दिसू शकतो. कुठे एकास 4 आहे, कुठे एकास 3 आहे, कुठे ग्रुप वाईज कट ऑफ येऊन जाईल, याबद्दलही सांगता येत नाही. तर त्याबद्दल आता आपल्याला बोलायचं नाहीये. जे काही सध्याचं घोषणापत्र आलेलं आहे, ते आपण इथे पाहू. तर पहा, 12 तारखेचं हे समाज कल्याण विभागाचं घोषणापत्र आहे आणि यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, की समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील विविध भरतीकरिता 10/10/2024 रोजी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि सदर जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक 21 जो होता, त्यामधील पद पहा: उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघु टंकलेखक या पदांकरिता सामान्य प्रशासन विभाग निवडीबाबत खालीलप्रमाणे नमूद तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. 4 मे 2022 रोजीचा जो काही सामान्य प्रशासनाचा आदेश आहे किंवा जो जी-आर आहे, त्यानुसार आता पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये इथे पहा, ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी प्रोफिशियन्सी टेस्ट घेणे आवश्यक असेल, अशा पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 30 गुण ठेवून 120 गुणांची परीक्षा होणार आहे आणि परीक्षा व 80 गुणांची व्यावसायिक चाचणी तुमची होईल. म्हणजे परीक्षा किती गुणांची होणार आहे? 120 गुणांची. चाचणी किती गुणांची होणार आहे? 80 गुणांची. आणि यामध्ये जे उमेदवार परीक्षेत किमान 45 गुण प्राप्त करतील, अशा उमेदवारांनाच व्यावसायिक चाचणी देता येणार आहे. म्हणजे 45% गुण तुम्हाला प्राप्त करणे आवश्यक आहे. आता महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे खाली, की सोडवलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.30 गुणांचे ऋणात्मक गुण असेल आणि गुण कपात करण्यात येईल. तर गुण कशामधून कपात करण्यात येतील? जे तुमचं योग्य उत्तर आहे किंवा तुम्हाला जे मिळालेले मार्क्स आहेत, त्यामधून 0.30 मार्क्स वजा करण्यात येतील. कधी? जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न चुकीचा सोडवसाल तेव्हा. म्हणजे चुकीचा प्रश्न जर आपण अटेम्प्ट केला, म्हणजे आपण जे निवडलेलं उत्तर आहे ते जर चुकीचं असेल, म्हणजे चुकीचे प्रश्न जर आपण सोडवले, तर या ठिकाणी चुकीचे प्रश्न नाही, चुकीचे उत्तर जर आपण दिले, म्हणजे प्रश्न जर आपला चुकला, तर या ठिकाणी जे आपले प्रश्न बरोबर आहेत, त्यामुळे आपल्याला मार्क्स मिळालेले आहेत, त्यामधून 0.30 गुण वजा करण्यात येतील. अशी या ठिकाणी मेथड त्यांनी वापरलेली आहे. म्हणजे 0.30 आहे 3 पदांसाठी फक्त. कोणकोणती पदं आहेत? हे वर तुम्ही पाहू शकता. निम्न श्रेणी लघुलेखक, लघु टंकलेखक आणि उच्च श्रेणी लघुलेखक या पदांसाठी 0.30 ची आहे. पण जे इतर पद आहे समाज कल्याण विभागातील, त्या ठिकाणी 0.50 ची निगेटिव्ह मार्किंग आहे. तर पहा, इथे या 3 पदांसाठी आहे 0.30 ची निगेटिव्ह मार्किंग आणि जे काही इतर पदे आहेत समाज कल्याण विभागाची, त्यामध्ये आहेत 0.50 ची मार्किंग. तर अशा पद्धतीने निगेटिव्ह मार्किंगचा अवलंब या ठिकाणी विभागाद्वारे करण्यात आलेला आहे आणि त्याचीच माहिती त्यांनी आपल्याला या घोषणापत्रामधून दिली. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण अपडेट. यासारख्या आणखी नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत. नमस्कार.